सांगितलं, एक काम कर, आम्हाला दोघांना तुझ्या बंदी शाळेमध्ये ठेव, जेवढे काही आपत्ती होतील तेवढे आम्ही तुझ्याकडे आणून देऊ. आता आणून देऊ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं, तुझा शत्रूही संपून जाईल, तुझ्या बहिणीचा जीव पण वाचेल आणि तुझ्या नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट मान्य झाली कंसाला. कंसानं मान्य केली. कंसाच्या बंदी शाळेमध्ये वसुदेव आणि देवकीला ठेवलं गेलं. वसुदेव देवकीला कंसाच्या बंदी शाळेमध्ये ठेवलं. पहिली गर्भधारणा झाली, पहिला पुत्र झाला. प्रामाणिकपणाने वसुदेवानं आणून दिला. आणून दिल्याच्या नंतर कंसाने पुत्र पाहिला, विचार केला, अरे मला 8वा मारणार आहे, मग मी याला कशा करता मारू. दया आली कंसाला. कंसाला दया आली, परंतु ही गोष्ट नारद महर्षींना समजली. नारद महर्षींनी विचार केला, जर हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा जर भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. यानं पाप केलं पाहिजे ना, मग याच्या करता काय केलं पाहिजे. नारद महर्षी त्या ठिकाणी जातात आणि नारद महर्षी सांगतात. नारद शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला.